आता माझ्या ध्यानात आलं, मी सांगते काय झालं, म्हणजे गोंधळ होणार नाही. म्हाळसा, देवा, ह्यांच्या असं लक्षात आलं की बानू चिंतित आहे आणि त्याचं कारण होतं तिच्या माणसांवर आलेलं आर्थिक संकट. मार्गशीर्ष महिना होता, त्यामुळे ह्यांनी मला प्रिय असलेलं असं व्रत तिला दिलं. परंतु तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तिने तिच्या लोकांसाठी धन मागितलं आणि तिने हे व्रत श्रद्धेनं पूर्ण केलं, त्यामुळे तिला त्याचं फळ देणं भाग होतं मला. लक्ष्मी देवी, मला ह्याचा आनंदच आहे की तुम्ही माझ्या प्रजेवरील संकट दूर केले, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. ह्याचं श्रेय बानूला जातं. याचा अर्थ एकच होतो की तुम्ही दोघांनी तिला सहाय्य केले आहे. परंतु म्हाळसा, तिने त्यासाठी साधना केली आहे, तशी भक्ती केली आहे आणि आम्ही यात आपल्या विरुद्ध काही केलेलं नाही. पण तुम्ही तिच्या बाजूने उभे होतात हे सिद्ध झालं आहे. गडावर जी माणसं आली आहेत त्यांच्याशी प्रधानजी बोलतील. प्रधानजी त्यांना योग्य तो सल्ला देतील. परंतु हे जे काही घडलं आहे ते कोणाच्या तरी निस्सीम भक्तीमुळे घडलं आहे. तेव्हा कष्टाशिवाय पर्याय नाही हे ध्यानात घ्या. बानाई, बानाई जी तुम्हाला काय हो नग सांगितलं असतं तर मी काम केलं असतं. जी तुम्ही कशा पैतारास घेतलाय का? राघोबा, अहो कामच तसं आहे, ते मलाच कराय हो. मला लक्ष्मी देवी निष्णू देवाशी भेटायचं आहे. राघोबा, कसला विचार करताय? कसं सांगावं आता? राघोबा, मनात काय बी ठेवू नकास, जे असेल ते बोला. म्हाळसा देवीने सांगितलं आहे का? म्हाळसा देवी हेच म्हणल्या ना का 1 मास देवासनी भेटता येणार नाही म्हणून. वयजी, राग येऊ देऊ नकासा. पर त्यासनी जर ठाव झालं का तुम्ही अशाच आत गेलाय तर माझ्यावर रागवतील बघा. भानू, आता मोहर काय करायचं ग? तुम्ही तुमचं काम करतायसा हे ठाव आहे मला, म्हणूनच म्हणलं का ते वय म्हणले तरच आम्ही आत जाऊ. असं म्हणतायसा? देवा, बाहेर बानूबाई आले आहेत. चोडप्पा, तिला आतमध्ये बोलवा. जी देवा. पण या एका मासात तुम्ही तिला भेटणार नाही असं मला म्हणाला होतात. मग आता ती इथे कशी येते आहे? ही राजसभा आहे आणि ही भेट सर्वांसमक्ष होते आहे आणि राजसभेत यायला कोणालाही मनाई नाही. पण एका अर्थी ती भेटायलाच येते आहे ना? या क्षणी बानू एक प्रजेचा भाग आहे असं म्हणून मी तिच्याशी बोलेन, तेव्हा चिंता नसावी. कुठे चाललीस मोहऱ्यावर तोंड करून? हवं राघोबा काही येताना दिसना झालं. या दम खा की जरा. तुम्हाला काय घाई झाली काय कळना मला. बानाई, तुम्हाला आत बोलवलं आहे.
खरं का काय? होय, समधी वाट बघत आहेत बघा. या. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. आता तिला सत्य कळावं म्हणून तुम्ही दोघं तिला सहाय्य करणार आहात का? नाही भासा, त्यात हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही आणि श्री खंडेरायांना तसं अपेक्षितही नाही. म्या हाता आले आहेत ते वरदानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या पाया पडाय, कारण त्यांची कृपा होती म्हणून माझं व्रत पुरं झालं. बनवता एक गोष्ट ध्यानात ठेव, मी 1 मासाची मुदत दिली आहे, तेव्हा तू गडावर येऊ नकोस आणि यांना भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस, काहीही निमित्त असलं तरी. होय, मी हे ध्यानात ठेव. पर 1 मास झाल्यावर तरी मला देवासनी भेटता येईल ना? तू त्याचीच वाट बघ. जी, तुम्ही सांगाल तोवर मी आज देवांची भेट घ्याया वाट बघत, कारण माझी भक्ती आहे देवांवर आणि मला ठाव आहे माझी भक्ती बघून ते मला भेटत्यालच. काही दिवस थांबानो, या सगळ्याचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे आणि तो लावल्याशिवाय मी राहणार नाही. देवी, काही नकोय मला आता. मला एकांत हवा आहे, माझ्या आसपास मला कोणी नकोय. जा माधवी. तुला चाहूल लागली का? कसली? जयाद्री येते आहे. श्री म्हाळसा देवी एकांतात चालल्या आहेत ना? हे हिलाही ठाऊक आहे? मावशे, म्हाळसाताई आता काय करत्याल ग?